हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आजचं पॉडकास्ट आपण सख्या बहिणी पक्क्या ठगिणींवर करणार आहोत। तर त्याच्यावर आज आपण पॉडकास्ट घेऊन आलेला आहोत। आजकाल आपण नवीन एक स्टाईल काढली आहे की दोघींना एकत्र धुवायचं। तर आज आपण त्यांची मस्त धुलाई करणार आहोत। कुठलं पण टिकिया तुम्हाला जी आवडते ती हाती घ्या, कारण आपण कोणाचं प्रमोशन करत नाही। जे पाहिजे ते हातात घ्या आणि धुवा चांगलं मस्तपैकी। चला तर मग सुरुवात करूया पॉडकास्टला। आधी खाजी बायपासनं। अरे ते घरातले बोलत असतील, त्यांना तर सवयच आहे उगाच अशी काहीतरी मोठी मोठी नावं द्यायची, मोठ्या मोठ्या गप्पा हाकायच्या। पण ह्यांचं काय आहे, भक्तांचं हे कशाला उगाच खाजीबाय करत असतात। आणि इतकी आळशी आहे ना ती खाजीबाई, बाप रे बाप, बरोबर पक्की शाणी लब्बाड आहे। बरोबर तिने कामाला लावली त्या बहिणीला। ती बहीण पण तशीच, माझी बहीण करून मस्त आपलं काम करून घेतलं। आणि काय म्हणे तर मला ना स्ट्रेसच आलाय हा सगळा पसारा बघून, आणि ही राहतच नाही पोरगी, म्हणून मी माझ्या बहिणीला बोलवून घेतलं। पहिली गोष्ट, कशाला स्ट्रेस आलाय एवढा मोठा? आणि स्ट्रेस आलाय तर मग स्वतः करायचं ना। स्ट्रेस आलाय तर माणूस कसा त्या बोंबलीसारखा एकदम कामाला लागतो, त्याचं सहनच होत नाही, असं ओसीडी असल्यासारखं एकदम सुटायचं। ते तर नाही, हिचा स्ट्रेस, हिला पसारा बघून स्ट्रेस आलाय, स्वतःचाच पसारा बघून। पण हिची अशी अपेक्षा आहे की कोणीतरी दुसऱ्याने मदत करावी, दुसऱ्याने येऊन हिचं काम करून द्यावं आणि हिचा स्ट्रेस रिलीफ करून द्यावा। वा रे वा, भलतीच ग शाणी। आणि हिची पोरगी राहत नाही। ह्या असल्या बायकांना ना मी बरोबर ओळखून आहे, पक्क्या शाण्या असतात हे लोक ना। मुद्दाम आपल्या अंगाची सवय लावतात, म्हणजे मग ते कारण पुढे करायला त्यांना बरं पडतं की माझं पोरगं राहतच नाही, मग खाली राहतच नाही म्हणून माझं असं। म्हणजे कोणी काही बोललं की बाबा तुझं हे असं का, तू हे नीट असं का नाही करत, किंवा तू ते का नाही करत, तू असंच जेवण का बनवते, किंवा असं काही, म्हणजे पळपुटेपणा, काय कामचोरपणा जर करायचा असेल ना तर ही एक निंजा टेक्निक आहे। लहानपणापासनं आपल्या मुलांना, म्हणजे जेव्हा ती लहान असतात तेव्हा त्यांचा पुरेपूर फायदा करून घ्या। त्यांना आपली अंगाची इतकी सवय लावा की ते आपल्याशिवाय राहिलंच नाही पाहिजे। म्हणजे मग असं आपल्याला मजा मारता येते कारण पुढे करून। आणि आता बघा मी कसं तिला ठेवते, पण ती राहतच नाही। आता 2 वर्ष होत आली तिला। आता 2 वर्षाचं जर तिला इतके वर्ष तिला अंगवळणी पडलं 2 वर्ष, तर ती कसं काय आता अचानक राहायला, म्हणजे फक्त दिखावा करायचा की मी ठेवते, मी प्रयत्न तर करते, पण ती राहतच नाही। अगं बाई, हे कसले काय? आता तुम्हीच सांगा मंडळी। आता मी परत बोलली ना तर म्हणतील काय बाबा हिचं जगा वेगळंच, हीच परफेक्टचा प्रश्न नाही आहे। पण आम्ही मुलं वाढवली नाहीत का? स्वतःच्या जीवावर नाही का सगळं केलं? घरातली कामं, मुलं, ऑफिस, मी तर हे सगळं केलं आहे, मोठेपणा नाही सांगत आहे। पण ही असली नाटकं नाही बघितली। ही असली नाटकं फक्त त्यांचीच असतात, सांगितलं ना। मुद्दामून आयडियाची कल्पना आहे ती, एकदम आयडियाशीर वागणं आहे ही। मुलांना अंगाची सवय लावायची, म्हणजे ते राहिलेच नाही पाहिजे, आपण काम काढून घ्यायचं। काय जण असं जॉईंट फॅमिलीमध्ये वगैरे करतात, मी हे बघितलंय। म्हणजे मग तेवढाच थोडा काय तो आराम पण मिळतो, आणि बाकीचे काय बोलू पण नाही शकत, कारण ते मूल राहतच नाही। मग त्याचं रडणं आणि त्याचं ते थयथयाट ते बघून मग, आणि त्या मुलाचं कारण काढून आपल्याला पण पुढे करता येतं। बघा ते एवढं रडतोय तरी पण मला करायला लावतात, मला हे जरा पण आराम देत नाही, असं तसं करून आपलं पण एक सिम्पथी गेन होते ना। तर मस्त मज्जाच मजा। असली ही खाजी तू ना दुसऱ्या कोणाला तरी येडा बनव समजलीस ना, आता माझ्या तावडीत आली आहे, माझ्या नजरेतनं तू काय सुटत नसते। आणि हिची बॉडी लँग्वेजच काहीतरी बदलली आहे, बघितली का? एकदमच तिकडे जाऊन मोठी शहाणी समजायला लागली। मी काय त्या कॉमेंटचं समर्थन करत नाही आहे, ठीक आहे, ते शारीरिक व्यंग्यावर वगैरे बोललं नाही पाहिजे वगैरे त्या सगळ्या गोष्टी। अगं पण बये, तू मोठे डेंगे हाकते ना, तू बोलत होती एवढं की असं तुम्ही एक कॉमेंट शोधून दाखवा, मी कुठे केली असेल तर, असं मी कोणाला वाईट बोलली असेल तर मी यूट्यूब सोडून देईन, ह्या आणि ते। तर तुझ्या बहिणीला सांग ना जरा, हां। आणि तू कशाला गं कमेंट करशील? जेव्हा माणूस स्वतः तेच करत असतो तर तो दुसऱ्यांना काय बोलणार? बरोबर ना? तुम्ही स्वतःच तेच करताय, तुमचं पण काम तेच, तर तुम्ही दुसऱ्यांना बोलूच शकत नाही। आता काही असं लोकांमध्ये हिणवायची वृत्ती येते कुठून तेच मला मुळात कळत नाही। अरे का कळत नाही? न कळायला काय झालं? तुझ्या घरातच जिवंत उदाहरण आहे। तुझ्या बहिणीला विचार,
कशी लोकांना हिणवत असते, कशी बोलत असते, कसं उलट उत्तरं देत असते, कसा नाकाचा शेंडा वर करून आपली छम्मक चल्लो फिरत असते, गावभर उंडरत असते. तिला विचार. रात्रीची बिळातनं बाहेर पडते, सगळीकडे कॉमेंट करते. आणि राहिला प्रश्न माझी कॉमेंट शोधून दाखवा, तर उद्या तुझी बहीण पण बोलेल माझी शोधून दाखवा. तिची तर दाखवूच शकतो आम्ही, कारण ती मठ्ठ आहे. ती ओजी ID वरनं पण करते आणि ती दुनियाभरची ID बनवून पण बसली आहे आणि बिळातनं बाहेर पडते. तर तिचे दोन्ही दाखवू आम्ही. तुझं राहू दे बाजूला, फक्त स्वतःपुरतं बोलू नको. जेव्हा दुनियाला प्रीच करते ना, दुनियाला शिकवते ना, तेव्हा आधी आपल्या घरात आहे ना तिला शिकव. आधी जेव्हा बहिणीला सुधरवून दाखव. माझी बहीण माझी बहीण माझी बहीण करते ना, मग जेव्हा बहिणीला सुधरव आधी आणि मग दुसऱ्यांना ज्ञान दे. आले मोठे चलपट. आणि ती वृत्ती कशी येते आणि काय येते ते आम्हाला काय विचारते? आमची नाही तसली वृत्ती. तुझ्या बहिणीमध्ये भरली आहे ठसठसून, तर तिला विचार. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना तिला विचार, फुटायचं इथून. आणि हिच्या म्हणण्याप्रमाणे काय तर म्हणे तुम्ही सांगा. आधी म्हणाली तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता, तो तुमचा हक्कच आहे, पण एक चांगल्या प्रकारे सांगा. नंतर म्हणते की ज्याचं कोण चुकीचं करत असेल तर त्याला सांगा. उगाचच काय बोलायचं, उगाचच लोक कमेंट करतात. अरे तुम्हाला चुकीचं सांगा नाही तर चांगलं सांगा, काही नाही. तुम्ही सगळ्यावरच असे तुमचे नाटकं चालू होतात, उरफाट्यासारखे येतात लगेच वचवच करत. काय कॉन्टेंट नाही काय नाही बोलायला, तर कमेंट उचलायच्या आणि दाखवून बडबड करत बसायचं. माझी स्टाईल मारते, माझं वेगळं आहे ते, समजलं ना? ते मी तुमच्या इथल्या कॉमेंट दाखवते आणि टाइमपास करते इकडे लोकांचा. तुमच्यावर का नाही स्वतःचंच काहीतरी घेऊन आपलं नुसतं रडगाणं गात बसायचं. तर कॉपी करताना पण आहे ना जरा काहीतरी डोकं लागतं त्याला. असं उचलायचं आणि कोणाचं म्हणायचं त्याचं सुटायचं नाही. एकतर एका शब्दावर ठाम नाही. आता म्हणेल की मी तर कधीच, तुम्हाला तर माहितीच आहे, मी कधीच निगेटिव्ह कमेंटला रिप्लाय करत नाही, नाही तर मी कधीच जास्त बघत नाही, जास्त लक्ष देत नाही. आणि मी सांगितलं पण होतं की मी नाही करणार आहे रिप्लाय, पण आता मी करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर मला बोलला तर तुम्हाला तसंच रिप्लाय मिळेल. आणि अरे जावे करायचं जितकं काय करायचं ते कर, रिप्लाय कर आणि काय पण कर, टाइमपास कर, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि हिच्या बहिणीसाठी हिला कॉमेंट आलेली की तुझं तर एवढं, तू काहीतरी घरबीर तुझ्या बहिणीला घ्यायला सांग, मोठ्या बाताच मारते फक्त, करत तर काय नाही. तो बोलते तिने केलं आहे, ती आमची इन्स्पिरेशन आहे. फरक इतकाच आहे की तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला माहिती नाही आहे तर मग कशाला ना तू सांगते. आम्हाला माहिती नाही तर आम्हाला जे माहिती आहे त्याच्यावरच आम्ही बोलणार ना गो. नाही एकदम त्या नाऱ्याला, तो नाऱ्या मोठाच शूरवीर शिपाई जसा काय झालं ह्यांना माहिती नाही आहे ना, तर नाऱ्यांना माहिती नव्हतं, तर नाऱ्यांना मी आता सांगते. अहो नाऱ्या, मला ना अशी कॉमेंट आली होती, मग आता मी काय करू असं म्हणाला असेल नाऱ्या पण तसाच आहे नुसता. सरप्राईज म्हणे सरप्राईज. त्या बहिणीला लवकर बोलवून घेतलं, बैचेनी होत होती, साफसफाई करून घेतली, फुकटची कामवाली मिळाली. त्या दिवशी तिकडे जाऊन एवढं मोठ्या गोष्टी करत होती ग खायजे, जेव्हा ती स्वतःच्या घरचं, तेव्हा जरा एक हात लावला नाही. तिकडे जाऊन मोठी बोलत होती की बोलवायचं ना, का पैसे दिले की येतात, त्यांनी करून दिलं असतं सगळं साफ, आम्ही मागवलं, आम्ही असंच केलं, आम्ही तसंच केलं. मग कशाला तिला बोलवली मग साफ करायला? ही खाजी तर सगळ्यात वरची आहे, बाप रे बाप, मोठी खाजीबाई. तिच्याकडनं सगळं काम करून घेतलं आणि गेली मटकायला फिरायला नाऱ्याबरोबर. नाऱ्याने मला सरप्राईज दिलो, एकदम सरप्राईज. मला काहीच माहिती नव्हतं आणि माझा मूड ऑफच झाला ती बिल्डिंग बघून. मी म्हणाली चला बाबा आपला बंगलाच बरा. बंगला कसला म्हणजे ते माडाचं 1 by 1चं घर आहे ना, तसलंच आहे. ते तरी खूप करोडचं आहे, पण आपलं तर लाखाचंच आहे. पण ठीक आहे बाबा, माझ्या मेहनतीचं आहे, आमच्या कष्टाचं आहे ना, म्हणून आम्हाला ना खूप अभिमान आहे. हो का? मग बाकीच्यांचं कसलं असतं? हापापाच्या मालचं गप्पा असतं का? तुमचं मोठं कष्टाचं. या DBS वाल्यांचं मला एक प्रकरण कळत नाही. प्रत्येक वेळेला ह्याच्यामागे खूप मेहनत आहे, ह्याच्यामागे खूपच किती आहे, सोप्पं नाही आहे. ती बोंबली एक सोप्पं नाही आहे आणि हिचं एक कष्ट, ह्याच्यामागे आमचे खूप कष्ट आहे, त्याच्यामागे आमचं खूप हे आहे आणि आम्ही शून्यातनं निर्माण केलं आहे. हे यांची स्टेपल वाक्य आहेत. म्हणजे हे शून्यातनं निर्माण करतात. जरी यांना सगळं काही मिळालेलं असलं तरी पण यांचं एक वेगळं शून्य, हे स्वतः या आर्यभट्टाच्या वरचे आहेत. ओम फट्टा स्वाहा, आणि यांचा स्वतःचाच एक शून्य निर्माण करतात आणि मग आम्ही शून्यातनं निर्माण केलं, आम्ही शून्यातनं निर्माण केलं. यांचं कसला स्ट्रगल आणि काय रे बाबा. आणि नंतर मग एका बाजूला म्हणायचं की नाऱ्या असा आणि नाऱ्या तसा, आणि दुसऱ्या बाजूला नाऱ्याला खिजवायचं. आई ताट झालेली त्या दिवशी बघितलं ना, कशी आहेस, कसं
आम्ही असं आमच्या पोरी आणि आमच्या पोरींवर माझा विश्वासच आहे आणि माझे संस्कार आणि असं तसं, तेव्हा नाऱ्याला टाकला होता कोपच्यात. आणि आता सोयीस्कररित्या आमचं असं आणि आम्ही ह्याच्यामध्ये, म्हणजे त्या नाऱ्याला, त्या नवऱ्याला ना ह्यांच्या लेखी काही किंमतच नसते. ना ही किंमत देते ना ती किंमत देते. हे संस्कार केले त्या चिटाईने. चिटाई पण असलीच होती वाटतं, पण चिटाईचा नवरा बरोबर खमका होता, ह्यांच्यासारखा नाही मिळाला, म्हणून चिटाईचं फेल झालं ते मिशन. तो बरोबर द्यायचा हिला, बरोबर रोखठोक. पण ह्यांचं नशिबाने या पोरींना चांगलं ट्रेन केलं आहे, तर या पोरी आपल्या देतात, वचपा काढतात पूर्ण आयशीचा. हां, तर मी म्हणत होती, विषयापासून भरकटली, तर मी म्हणत होती की तर मग म्हणूया की मला बिल्डिंगच दिसली आणि इतक्या जवळ काय, आता माझा खरंच मूड ऑफ झालेला खरंच. आणि मग तिथे काहीतरी केक बिक ऑर्डर दिल्यांनी होता. मग आम्ही गेलो तिकडून आणि मग ते मला रिसॉर्ट सारखं काय होतं तिकडे घेऊन आले आणि मग माझी कळी खुलली आणि मी खूप खुश झाली. मग आम्ही ह्याव केलं आणि त्याव केलं. म्हणजे हे बरं आहे, आजीच्या जीवावर बायजी उदार, सगळं काम बीम करून हिला सटकायचं होतं. मग तुझ्या बहिणीचा पण बड्डे होता ना गं, हां, एवढा वाढदिवस, मोठी झाली ती, म्हणजे दाखवत नाही असं तिला, असं वाटतं अगदी चिटाईपासून चिटाईच्या आईपर्यंत सगळ्यांनाच असं वाटतं की बापरे, आपण तर अजून कोवळ्या कळ्याचं होतं. हे तर मला वाटतं एकदमच स्वतःला समजत असतील कुमारिका. तर हिच्या बहिणीचा पण झाला, मग जायचं होतं ना सगळ्यांनी एकत्र फॅमिली पिकनिक. नाही, पण नाऱ्या आपला हिलाच, ही काय काम नाही केलं तरी पण हिला आरामाची गरज, हिला घेऊन गेला. असे कुठे कसे मिळतात ह्यांना हे असले बायलवेडे, खरंच काय कळेना झालं आहे मला. या सगळ्या DBS वाल्यांना कुठून चुनचुन के शोधले यांनी. तर घेऊन गेला आणि सरप्राईज म्हणे. सरप्राईज तर काय, तुझं सगळं स्विमिंगचं वगैरे पण घेऊन आली का? सरप्राईज होतं तर मग ते कसं काय आलं, स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे त्याच्यामध्ये? तर कोणीतरी हिला कॉमेंट पण केली होती, तर म्हणे की त्यांनीच घेतलं होतं, मी बघितलं नाही. असं कसं, तू तर म्हणत होती की मी तर खूप इन्व्हेस्टिगेशन करते, मला असं खूप हे वाटतं की कुठे नेणार, मला रुखरुख लागून राहते, तर मी सतत चेक करत असते. आणि तुझी एवढी बॅग बिग भरली, तुझ्या पोरीचे सगळे कपडे त्या नाऱ्याने भरले, भलताच रंगीला आदमी दिसतोय नाऱ्या. हां, काय भरायचं बायकांचं सगळं आतलं बितलं पण भरलं तुझं, बरोबर वाटतं. काय रे देवा, का से आते यार ये लोक आणि यांचे भक्त. आणि तो एक तिकडे, त्याने बघितलं असेल, बापरे याने सरप्राईज दिलं, मला पण काहीतरी करायला लागेल. पण त्या दिवशीच भांडून आलेला चच्चूचं हो. तर मावसाड बोलली की भांडून बिंडून सुट्टी घेतली आहे बाबा. तर मग आता वाढदिवसासाठी काही शक्य नव्हतं, म्हणून मग ते पाठवलं, काय ते सरप्राईज. बघितलं ते काय प्रकार होता तो, म्हणजे वाढदिवस होता की आणि काय ते काहीच समजलं नाही. ते बघून ज्या प्रकारचं असं ते ठेवलं होतं आणि जसं काय होतं ते काहीतरी वेगळंच वाटत होतं. आता जाऊ दे, वाढदिवस होता म्हणून जास्त काय बोलत नाही, आपल्याला आवडत नाही. मन एकदम, म्हणजे भले मी रोस्ट करत असली ना तरी मन एकदम माझं कोमल आहे. कोमल म्हणजे तसं कोमल नाही हो, म्हणजे एकदम मृदू आहे, मृदू, एकदमच हळवी आहे हो मी. त्याच्यामुळे मला असं काही बोलावं असं वाटत नाही. विचार तर येतात डोक्यात, पण बोलून दाखवत नाही इतकंच. तर आता मावसाड्याचा विषय निघालाच आहे, तर मावसाडीबद्दल बोलते. तर मावसाडी काय म्हणे की आम्ही ना एकदम सुट्टी काय भांडून बिंडून मिळतच नव्हती, तर पटपट आम्ही करून घेतोय आणि हिच्या पूजेला कोणच नाही. म्हणजे सगळं नंतर असं सगळे ना, मला वाटतं हिच्या पूजेने, बहिणीच्या पूजेने, खाजेमायच्या पूजेने खाऊन पिऊन एकदम सुस्तावले होते. खाजेबाईने एकदम हुशारी केली, सगळं काही करून आपलं करून घेतलं. सगळी कामं बिमं आधी शिफ्टिंग करून घेतलं, नंतर तिकडचं सामान बिमान लावून घेतलं, सगळ्यांना पार थकवून टाकलं. हिच्या पूजेपर्यंत कोणाच्या अंगात त्राणच राहिला नाही. आणि तसं पण काय आहे, ते घर काय नवीन थोडंच आहे, जुनं सेकंड हँड. हिला नेहमी सेकंड हँडच माल मिळतो. हां, जशाच तसं ना, म्हणजे जसं असतं तसंच मिळतं. तर तसंच आता हे घर पण मिळालं आहे, तर ठीक आहे. तर त्याच्यामुळे कोणाला फारसा काही इंटरेस्ट नव्हता. आणि तुम्ही बघितलं का, उलट्या बाजूला बसलेल्या मॅडम आता म्हणू नका की कॅमेरामधनं तसं दिसते आणि असं दिसते, कारण का सगळा उलटा पुलटा खालून वरून कुठून पण कॅमेरा मारला ना, तो भैरव मारत होता की आणि कोण मारत होता, तर सगळीकडनं तुम्ही त्याच बाजूला दिसत होता. त्याच्यामुळे ती सफाई तर देऊच नका. तर उलट्या बाजूला बसलेल्या याचं एक कारण असू शकतं की बाबा मीच माझ्या रूपाची राणी गो, मीच माझ्या चच्चूची काणी गो, मीच ती अति शहाणी गो, मीच आहे उंदरांची राणी गो. तर तसं आहे ना ह्याचं,
किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार. आता लोक म्हणतात त्या भटाला पण नाही कळलं का. ओ भटाला ऐकते काही. हां, ज्वेलर सरांची मॉडेल आहे, वाटलं काय भट बीट काय नाही, हट असं म्हणाली असेल ती भटाला. तर त्याच्यामुळे मीच आहे, मीच या घराची मालकीण, मीच माहेश्वरी साम्राज्याची सम्राज्ञी, मीच इथे बसणार. काय रे चच्चू, चच्चू काय बोलणार आहे. चच्चू ते हप्ते भरायला लागू नये म्हणूनच हे घर घेतलं. ते पहिल्या घराचं काय ते बाहेरचं होतं ना, म्हणजे असं आउट अँड आउट डील होतं. तर ते काय कोणी असं येतील तसे पैसे भरावाला सीन नव्हता, त्याच्यामुळे ते गेलं. काय झालं काय माहिती, आहे नाही आहे त्याच्यावर मी येते नंतर. त्याचं पण मॅडमने क्लॅरिफिकेशन दिलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. तर हे कसं घरचंच आहे ना, हळूहळू करून देऊया. इथून जसं माहेश्वरी साम्राज्यातनं किंवा इकडून तिकडून पैसे येतील तसं. लोन बिनवर आम्ही बिलीव्ह नाही करत बाबा. म्हणजे आमची ऐपत नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण ती आम्ही लोकांना सांगत नाही. आम्ही असं सांगतो की आमचं खूप आहे, आमच्याकडे आमची खूप भारी आहे. आम्ही तुम्हाला काय वाटलं, भारी वाटायला आहे. पण ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, नाही माझ्याकडे एवढं पैसे नाही, लोन कोण सँक्शन करून देत नाही, बँक. म्हणून हे आमच्या तुमच्यातच राहू द्या, सांगू नका, माहिती आहे ना तुम्हाला. हां, तर मग त्याच्यामुळे मग खाजीचं घेतलं. मग आता मी सगळं भरणार आहे, तर मग मीच मालकीण. मग जो मालक असतो, जो घराचा करता धरता असतो, मग ते पुरुष असो वा बाई, तीच बसणार डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असं कोणतरी बसणार. तर तसं चच्चूला बसवला. अरे तुला माहिती आहे का, आपण मावसाड तुझा किती कटला आहे. खरं तर उजव्या बाजूला बसणारी व्यक्तीच उजवी असते. तुझं तर चांगलंच झालं, टुक 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 आले मोठे शहाणपणा करणारी. बस डावीच आहेस तू, म्हणून तू डाव्या बाजूला बसलीस. आणि चच्चू पण आता चुरूचुरू बोलायला लागलाय. मला वाटतं मला मनातल्या मनात धन्यवाद देत असेल की तुझ्या थ्रू बाबा मला काहीतरी बोलायला मिळतंय. माझ्या मनातलं तू बोलतेस ग जिजे, असंच मनात म्हणत असेल. कारण बघितलं कसा चिटाई कशी एकदम परत ताट झालेली, असं मध्ये मध्ये तिला झटका येतो, एकदम ताट होते. तर म्हणे की सगळ्या पोरांचं झालं बाई, आता मला सगळं झालं ना एकदाचं की मी जाणार कुठे तीर्थयात्रेला. तर चच्चू म्हणतो काशीला जा ना, काशीला. चच्चू तर मला वाटतं चिटाईची बॅग बी गाठोडं बिटोडं सगळं त्याच्यामध्ये दिवशा पिवशा सगळं भरेल आणि देईल एक पिवशी भरून दिवशी, आणि बोलेल जा बाई जा एकदाची, नुसता वैताग आणलाय. हिची आईस हिच्याकडे पडलेली असते जाव्याच्या घरात, हिचे पण फ्युचर प्लॅन तेच आहेत. ही पण उद्या जाव्याच्या घरातच पडलेली, म्हणजे हिला म्हणूनच ते सगळे जवळ पाहिजेत. चिटाईला एक मोठा बंगला बांधणार आहे म्हणे. एक बंगला बनिन्यार, एक बंगला बनिन्यार. आणि ह्या सगळ्यामध्ये चिटाई त्या लेकालाच विसरली. अजून लेकाचं कशात काय नाही. चिटाई त्याची जबाबदारी आहे ग, कुठे चालली झटकून काशीला. चिटाई बाई जाते काशीला, येड्या पोरींची कावड खांद्याला. ॲक्च्युली चिटाईचं असं असेल की माझं ते घर आहे ते त्याचंच तर आहे. पण चच्चू कसला, चच्चूला तर पूर्ण प्लॅन माहिती आहे ना बायकोचे मावसाडचे. तर त्याचं लक्ष आहे त्या घरावर. असं कसं, ते तर आमचं घर आहे, आपलं घर आहे. ते असं कसं तुम्ही म्हणाल की चिन्याचं म्हणजे त्याचं. चिन्याला पण वेगळं स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. तुम्ही आम्हाला दरवेळेला असं बोलता की जावई असं जावई तसं. मग तुमच्या पोराने जर माझ्या बापाचं घर माझ्या बापाचं आहे ते जर माझं नाही म्हणता, तर मग चिन्याचं घर मी कसं होऊ देतो बघते. ते तो पोवाडावालं ते पण मी नाही देत. आम्ही नाही देत, जा. आता चिन्याला पण दाखवायला असं चच्चूचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे चच्चू कसला सोडतोय, या पोरीच तसल्या सगळं उगाच फुकाटचं नाही. सगळं रंगरंगोटी हे ते काय काय काम आणि सतत तिथे पडलेल्या असतात. पक्क्या हक्क गाजवू पोरी आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या DBS. तर सगळीकडे म्हणजे इतकं कमवून इतकं करून पण आहे ना यांचं काय ते मनाला हे नाही. काय जाऊ दे, आता आपल्याला देवाच्या दयेने आहे एवढं, तर आपण कशाला ना. पण त्याच्यातलं त्यांचं ते मन अडकलेलंच आहे, ते काही निघत नाही त्यात. आणि हे काय तर चिटाई म्हणे तो भैरव पण इवलुसा पुढे जाऊन जेव्हा घरबीर बांधणार तेव्हा त्याला माझं नाव देणार म्हणे, चिटाई नाव देणार. आणि हिचं काय, ही आणि वरची की नाही नुसतं चिटाई नाही, चिटाई बरोबर धिटाई पण नाव द्यायचं. चिटाई धिटाई नाव दिलं पाहिजे. मला आधी वाटलं धिटाई इवलूच्या भैरवच्या बाबाजीच्या बायकोचं नाव आहे की काय, म्हणजे त्या आजीचं नाव आहे की काय. नंतर कळलं धिटाई तर पणजी आजीचं नाव आहे.
चिटाईची धिटाई आहे इतर. तर मग मी म्हटलं अरे देवा, म्हणजे हे किती ना, म्हणजे त्या बाबाजीचा थुल्लूचं ते, म्हणजे त्या बाबाजींचं, आणि त्यांच्या घरात एवढं राहतात, त्यांनी एवढं केलं, त्यांचं सगळं फुकट खातात, तर ते त्यांचं काय, त्यांच्या बायकोचं काय हेच नाही, कुठे नाव नाही की काय नाही की काय नाही. चिटाई पण ठीक आहे, पण हे धिटाईचं कशाला, आणि हिने काय मोठी तीर मारले. ती धिटाई पण आजकाल भारी करायला लागली आहे. एकदम काय बाबा, पहिले कसल्या साड्या बिड्या, आता तर मला वाटतं मावसाडच्या पण टाकलेल्या साड्या धिटाई पण नेसते वाटतं. धिटाईला पण शिकवलंय सवारीची नवारी कशी करायची, तर ती पण घेऊन आपली मस्तपैकी मुरडत असते. आणि फक्त आकार बदलतो, पण दिवसाच्या पुढे काय येतच नाही धिटाईला. आता काय ते काय म्हणतात त्याला, उंडे का पुंडे काय ते केले, त्याच्यात तर काहीच नाही. परत ते गोळे वाफवायचे, चपटे करायचे, वाफवायचे, ते हे सगळं यांचं मला वाटतं काय यांचं स्पेशालिटी, आमची स्पेशालिटी, याच्यात काय स्पेशालिटी आहे सांगा मंडळी. असेल तो पारंपरिक पदार्थ काही असेल, पण याच्यामध्ये म्हणजे मला काही खरंच काय तरीच उगाचच उद्या म्हणतील की माझ्या आईची स्पेशालिटी आहे शेपूची भाजी आणि पुरी, तेलकटी पुरी. तर म्हणजे तेल कटलेली हो, तेल कमी केलेली पुरी, असं तेलकटी म्हणजे ती नाही हो, तेलकटी यातंक, तशी पुरी. आता काय ते तुम्ही मला सांगा, ते उंडे आणि ते दिवशा त्याच्यामध्ये काय एवढासा फरक आहे. येऊन जाऊन सारखंच, आणि काय पण उचलायचं आणि आपलं बोलायचं की आमच्या इथलं फेमस आहे, आमच्या इथलं खास आहे, आमच्या इथला पदार्थ चंदीगडचा. दिला दू दिवशी चंडीगढ़ में, दिला दू उंडे चंडीगढ़ में, दिला दू उंडे चंडीगढ़ में, दिला दू दिवशी चंडीगढ़ में. आणि मावसाडे पक्की चॅप्टर ग बाई तू. हां शाणे, हिला इतके लोक ना कॉमेंट वगैरे करतात, इतके लोक म्हणतात की मला भेटायला ये ना ताई, मला हे, आणि आमच्याकडे आले तर ये, आम्ही इथेच राहते तिथेच राहते, इतकं हिला हे करतात. पण एक नाही की दोन नाही, बरोबर माल आहे त्या तिकडे जाते, कुठे काय फायदा असेल. आणि हिच्यासारख्या बाईला बापरे किती कशी ना तिथे अशी नजर लावत होती दुसऱ्यांच्या घरी जाऊन. कोणतरी असं भारी असं काहीतरी दिसलं ना पटेलीसारखं, तर तिकडे जाते आणि त्यांना पण घरी बोलवते. बाकी असं कोणाकडे जात नाही, येत नाही. आणि जाऊन नुसतं इतकं छान घर आणि हे ते, तिथे बसून यांना मॅनिफेस्ट केलं असेल हिने. मॅनिफेस्टच्या नावाखाली ना ही काहीतरी वेगळंच करते. मला असं छान नाही वाटत हिचा विचार. तिथे दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना असं बघते त्या घराकडे आणि जसं बोलते वगैरे, तर हिला ना कुठेतरी असं म्हणजे खूपच मनात असं होत असणार, बाबा असल्या जादुई बाईकडनं लांबच राहा, कसले हिला बोलवतात शी. आणि मग हिने पण त्यांना बोलवलं दाखवायला की मी पण घेतलंय आणि असं तसं, माझं पण बघा घर, म्हणते मी घर बघा. आणि मैत्रीण आलेली, तर कोण आपल्या मैत्रिणींना आवजाव करतं. ह्या माझ्या मैत्रिणी, आणि ह्या मला सिनियर होत्या, ही माझी मैत्रीण आम्हाला सिनियर होत्या. म्हणजे हिला काय दाखवायचं की मीच एकदम छोटी काय कोळी आणि सगळे मला सिनियर होते. तिचा पोरगा तुझ्या पोरापेक्षा लहान होता आणि कसले सिनियर होते. उगाचच काहीतरी सिनियर म्हणजे 1 वर्ष पण पुढे असेल ना. आता ही 4 वेळा नापास झाली तर आता सिनियरच असणार ना सगळे हिला. आणि म्हणून मला सिनियर होते सिनियर. आणि हिला ना तो पिंपल पण दाखवायचा नव्हता, आधी तर छुपवतच होती, पण नंतर जेव्हा ती बाहेर आली ना रस्त्यावर चालत होती ना, तेव्हा तिला कळलं की आता इथे काय फिल्टर काम करत नाही की काय नाही, आणि आता माझा फुटणार आहे, तर त्याच्यामुळे आता सांगूनच टाकूया. मग लगेचच मला मेडिकेशनमुळे आलंय. तुम्हाला असं वाटेल की मी एवढे प्रोडक्ट वगैरे बदलते म्हणून आले, पण तसं नाही आहे, ते मेडिकेशनमुळे आलंय. मेडिकेशन चालू आहे मला, मेडिकेशन. अरे काय मेडिकेशन चालू आहे आणि काय बडबडत असते. मेडिसिन्स चालू आहे, औषधं चालू आहेत, औषधं गरम पडली, सरळ बोल ना. उगाच मेडिकेशन इतकं, म्हणजे त्या ब्रँड बरोबर अशी येडी झाली आहे ना सगळ्या ब्रँडची. त्याचं व्हिडिओ पण बघा, एक व्हिडिओ तिचा विदाऊट प्रमोशन नसतो. उगाचच नाही प्रमोशन क्वीन नुसतं, आणि एक धड नाही. आता काय ते म्हणे की ते पिंपल आणि ॲक्ने, त्याच्यापेक्षा मला जास्त टेन्शन त्याच्या डागांचं असतं. तर मग म्हणून मी आता ना हे आणलं आहे विषामृत. हे विषामृतचं ना चांगले रिव्ह्यूमध्ये मी बघितलं होतं. तर मग आता काय आहे ह्याच्यासाठी विषामृत. आता ह्याच्यासाठी काय त्या इम्प्युअर स्किनवाल्यांकडे काही उपाय नाही आहे का? विषामृत घेऊन आली ती. म्हणजे हे ना DBS वाले ना शेणातनं पण हात घालून कंटेंट काढतील असलेत.
म्हणजे कशातनं पण त्या पिंपलमधनं पण कॉन्टेंट काढतात, ते पिंपलमधनं पण प्रमोशनचा कुठली तरी स्क्रिप्ट शोधून काढतात. ते पिंपल आणि हे सगळं येणं पण यांच्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. ते तेवढंच त्यांना काहीतरी नवीन प्रमोशनचं त्याच्यावरती थापायला आणि ॲडव्हर्टाईज करायला मिळतं. जसं कुठलं पण काही दुर्घटना घडली, काही वाईट गोष्ट घडली की त्याच्यावर कसं लगेच कॉन्टेंट कसं आपल्याला छापता येईल तसं बघतात. तसं यांचं स्वतःच्या बाबतीत पण आहे ना, सवयच झालेली आहे कशातनं पण कॉन्टेंट शोधायचं आणि वेगवेगळे ब्रँड्स नुसते सुसाट प्रमोट करायचे. आणि आता नवीन शब्द शिकले, समहाव असं म्हणजे आम्हाला कुठेच जायला नाही मिळालं. अरे तू कधी काय, तू एकटी आता जाशील भटकायला आणि मग म्हणेल की मला वेळ स्वतःला द्यायचा होता वगैरे. ही अशीच आहे थुकरट. पूर्ण त्या पोराची पूर्ण 2 महिने या बाईने सुट्टी काय केलं काय माहिती. समहाव कुठे जायला नाही मिळालं. आणि ते रादर दॅन नसतं. रादर मला असं वाटतं असं असतं. रादर दॅन मला असं वाटतं काय, अगं मावसाडे, जर आपण ना काहीतरी बोलतो, काहीतरी तू इम्प्रूव्ह करायला जाते ना, त्याच्यात पण मातीच खाते. उगाच शायनिंग मारायला जाऊ नको, शायनर कुठली. आणि काय ते हॅपी बर्थडे ते इतर लोकांचं बघून आहे ना, ती ही स्वतःला जसं टाळ्या म्हणजे त्या रील स्टार्स वगैरे ते असे करतात ना, हॅपी बर्थडे टू मी, असं स्वतःला जसं खूप स्टाईल मारतात तसं. पण त्या टू मी बोलतात. ही स्वतःलाच हॅपी बर्थडे टू यू बोलत होती. अरे टू यू काय, तू स्वतःला विश करते ना, मग तू मी बोलायचं. ए चौथी फेल, डोबी गवार फट. आणि ते सरप्राईज रात्री 12 वाजता केलं तेव्हा बघितलं कशी विटलेल्या गाऊनवर बसली होती. आणि ती जिरू मावशी, ती पण जिरू पिऊन हिचा जिरलेला ड्रेस घालून आलेली. जुना पुराणा तो मावसाडचाच ड्रेस होता, तेच चढवून आली होती. म्हणजे ही कुठे कुठे रे बाबा, हे कसे ना सगळे. त्या VM ताईने ना एक मस्त मावसाडसाठी पोस्ट, म्हणजे मी पोस्ट टाकलेली ती तर होतीच जबरदस्त, पण त्याच्या खाली VM ताईंनी कॉमेंट केलेली ती त्याहून जबरदस्त होती, एकदम बमफाड. तर मी ती कॉमेंट आहे ना लास्टला तुम्हाला वाचून दाखवणार आहे मंडळी. इतकं मस्त ना, बाप रे बाप. म्हणजे मला असं वाटतं ना की इतकं पॅशनेटली जर कोणाशी पंगे घ्यावेत ना तर ह्या पॅशनने घ्यावेत, नाही तर घेऊच नाही. सलाम भाई VM भाई. आणि इथे तर मोठी असं त्या चाळीमध्ये शायनिंग मारते टमराल घेऊन. तिथे तर मी नाईट ड्रेस घालते आणि हे ते आणि पट्टे लावून फिरत असते गरिबांची रवीना टंडन बनून. आणि इकडे बघितलं कसले विटलेले गाऊन घालते. अचानक भयानक असा कॅमेरा मारला ना की असं हिचं खरं रूप बाहेर येतं. मला वाटतं त्या भावाने मुद्दामच तसं केलं असेल. आणि पिंकी कॅन ऑल खाल्ला की नाही केक. लास्ट टाइम चच्चू भरवत होता तर नाही बाबा, नको 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 असं झालेलं तिचं. आता काय फिगर चालतंय की, असं नाही आहे ना, गावाला येऊन पचतंय की. राहिला प्रश्न त्या घराचा, तर हिला आता इतके प्रश्न लोक थांबतच नाही आहे. तर ते जसं त्या बचनेला पिडलं होतं ना की कॅमेरे के पीछे कौन है, कॅमेरे के पीछे कौन है, द नेशन वॉन्ट्स टू नो, तसं हिचं पहिल्या घराचं काय झालं. पहिल्या घराचं कारण ऑब्वियस आहे ना, हिने इतक्या थापा टाकल्या एवढ्या मोठ्या मोठ्या, त्याच्यावरती 2-3 व्हिडिओ छापले आणि नंतर आता त्याचं नामोनिशाण नाही, काय बोलणं नाही त्याची. एवढं ते जर तुझी पहिली प्रॉपर्टी होती तर तू त्याचं काही पूजा नाही घातली की काय नाही की काहीच नाही. आणि हे तुझे सेकंड हँड प्रॉपर्टी जर तू एवढा गवगवा करते तर लोक विचारणारच. तर आली कशी शहाणी मोठी बोलते की माझी चूक झाली आणि मला लोक असं विचारायचे, मग मी त्यांना सांगायची असं रेंटवर दिलं आहे हे ते. पण मग मला असं वाटतं की काही सांगायलाच नाही पाहिजे होतं म्हणून मी काही बोलायचीच नाही. अगं खोटारडे भामटे, आता स्वतःच म्हणालीस ना की मी सांगायची रेंटवर, म्हणजे तू खोटं बोललीस की रेंटवर वगैरे दिलं आहे आणि खरं कशातच काय नव्हतं ते का. आणि म्हणे की हे घेऊ शकतो तो ते का नाही. आम्हाला काय माहिती हे घेऊ शकतो तो ते का नाही, ते तर माहिती आहे ना, सांगितलं. परत आता किती वेळा मला बोलायला लावते ग मावसाडे. हे तर मस्त हातावर जसं मिळतील तसं हातावर पोट असतं तसं हातावर हप्ता घेतलायस तू. जसं मिळेल तसं देणार, त्या नाऱ्याला येडा बनवणार. तर त्याच्यामुळे काय त्याचं तू सांगू नको ते का नाही घेतलं आणि ते हे घेतो तर ते का नाही घेऊ शकत वगैरे, हे काहीतरी गुरफटवू नको लोकांना, समजली का. आणि RPMच्या काय गोष्टी सांगते. आणि मला अशा कंटेंटची गरज नाही आहे. मी असं खोटं बोलून एवढं काही मला गरजच नाही आहे. त्याच्यामध्ये बघितलं कसं एकदम माज आलेला तिला. मला गरज नाही म्हणे, तेव्हा गरज होती तुला कारण तुझ्याकडे काही कॉन्टेंट नव्हता, काहीतरी शहाणपणा करायचा होता म्हणून तेव्हा छापून घेतलेस. आताचं कोण म्हणतच नाही आहे.
RPM बिरपीएम मोठ्या मोठ्या गोष्टी करून लोकांना येडा बनवते. हां, भोळ्या भाळ्या तुझ्या त्या भोळ्या भाळ्या नाही आहे, पण तुझ्या ते गावठी अनपड गवार पब्लिकला तुझ्यासारखं अडाण टप्पू त्यांना येडा बनवायला जाते मोठ्या मोठ्या बाता मारून आणि सांगते. तर तेव्हा आता नाही, आता ते काय नंतर ते काय व्ह्यूज असे थोडेफार येत राहतात, जुन्या व्हिडिओवर आले तर येतात, तर त्याच्या थोडे पैसे, पण त्यावेळेला तर कमवून घेतलेस ना ग शाणे दीड शाणे. आणि हे पुढचं प्लॅन करून ठेवलंस त्याच्या जीवावर. काहीतरी घेतलं असेल मंगळसूत्र आणि मोठ्या सांगते की मी काय मला काय त्याच्यावर नाही मिळाले. हा माज आहे ना, ह्यांचा उतरवलाच पाहिजे. म्हणूनच मी सांगते, यांचं ना असं झालं पाहिजे ना, पिट्टा पडू दे मेल्यांचा. नेहमी खातात ते यूट्यूबच्या जीवावर उडतात आणि नंतर मग आमचं असं होतच नाही आणि आमचं तसं होतच नाही, आम्हाला गरजच नाही. अगं तू काय होतीस आणि काय झालीस जरा ते बघ, स्वतःचा ग्राफ बघ जरा. काय केलास लोकांना उल्लू बनवून. तुझं परत काढू का ते फोटो हॉस्पिटलमधले? बेड पण नव्हता मिळाला तुला, तर खाली अंतरुण सतरंजी घालून पथरलेलीस उलूशा भैरवला घेऊन. विसरलीस का? आणि आता मोठ्या लो कॉस्ट आणि ह्याच्यावर बाता करते साड्यांच्या. एकतर एकच पॅटर्न, फक्त कलर बदलून लोकांना विरलेल्या साड्या विकते. काय ती चुरलेली साडी स्वतःला तरी ती कॅरी करता येते का? लोकांना विकायला चालली आहे मोठी. आता म्हणशील ती कॉमेंट मीच केलेली, मी नाही केलेली, पण ती कॉमेंट माझ्यापर्यंत पोचली म्हणून बोलली तुला. ते 3000 फोटो पाठवते ना, पाठव. आले मोठे हुशाऱ्या मारते. आणि दुसरी गोष्ट काय, तर ते सगळ्यामध्ये टोमणे आणायचे. हे टोमणे ना तुलाच लागणार आहे, समजलं ना. कर्मा जो असतो ना तो असाच असतो. तुझी कामं होत नाहीत कारण का तू हे असं ना कुत्सित मनानेच, तू चांगल्या मनाने काही करायलाच जात नाही. लोकांना हिणवल्याशिवाय. हेच मी त्या खाजीला म्हणते की तुझ्या बहिणीला विचार, ही वृत्ती कुठून येते लोकांना हिणवायची, हा माज कुठून येतो तो तुझ्या बहिणीला विचार. लोकांना नको विचारूस, शाणी कुठची. तर काय म्हणू की लोकांचं ना असं सद्भावना आणि त्यांचे आशीर्वाद आपण काय घेऊन जाणार आहे, तर हेच आपण घेऊन जाणार आहे. आणि हे सगळे आशीर्वाद आणि हे सगळं मिळवायला पण आहे ना तुम्हाला तसं असावं लागतं, तुम्हाला चांगली कामं करावी लागतात. तू मोठी चांगली कामं केली ग, हां, खूप मोठी चांगली कामं केली. ही ठरवणार कोणी काय केलं आणि काय नाही. दुसऱ्याचा न्यायनिवाडा करायला तू कोण एवढी मोठी झाली? स्वतःचं बघ, समजली ना. टमराल घे हातात आणि जा धुवायला. जास्ती पचपच करू नको आणि बोलायला लावू नको. टमराल क्वीन कुठली. तुला बघायचे ना आशीर्वाद, तर माझ्या पोस्ट खालचे कॉमेंट नाही तर माझ्या व्हिडिओ खालचे कॉमेंट वाच, म्हणजे तुला कळेल किती आशीर्वाद दिलेत तुला लोकांनी. असो, जास्त काही बोलत नाही. आपल्याला VM ताईंची कॉमेंट पण घ्यायची. आज तर मला घ्यायचीच आहे ती कॉमेंट. तर ही बघा ती कॉमेंट. आता मी ते वाचत बसली तर खूप जास्त मोठं होईल पॉडकास्ट, म्हणून मी इथेच थांबवते. तुम्ही फुरसतमध्ये वाचा, एकदम मस्त. म्हणून मी शेवटी लावली आहे, आरामात वाचा ती पॉज करून आणि मस्त आस्वाद घ्या. खूप मस्त कॉमेंट होती. सो अशा छान कॉमेंट करत राहा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय.